ब्रॉट टू यू बाय विगार्ड. काँग्रेसचे वरिष्ठ नेते नसीम खान सर आहेत. काय सांगणार सर, तुम्ही राजीनामा दिलेला होता, आज पत्रकार परिषद घेतलेली आहेत, नाराजी तुमची दूर झाली? मी समाजाची भावना पक्षाला मांडली होती. माझा व्यक्तिगत काय नव्हतं. जो वातावरण निर्मित झाला होता महाराष्ट्रामध्ये, अल्पसंख्याक समाज, उत्तर भारतीय समाजमध्ये जी नाराजगी पसरली होती, काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून ती भावना केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी होती. ते मी पोहोचवली आणि मला अभिमान आहे की माझ्या पक्षाचे सर्वश्रेष्ठ अध्यक्षांनी, खरगे साहेबांनी, राहुल गांधीजींनी, चेन्नीथला साहेबांनी, नानाभाऊ पटोलेंनी, CLP नेते आमचे बाळासाहेब थोरात, सर्वांनी त्याच्या गंभीर स्वरूपे संज्ञान घेतलेला आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार. आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ठीक आहे, तुमची भावनाशी मी सहमत हो. आणि काँग्रेसची ही लाईन आहे की प्रत्येक समाजाला मुख्यधारामध्ये आणला पाहिजे आणि काँग्रेसची ही विचारधारा आहे. आणि या विचारधाराच्या माध्यमातून सर्व जाती जमाती समाजाला न्याय मिळाला पाहिजे, सर्वांना नेतृत्व करण्याचा अवसर मिळाला पाहिजे, सर्वांना प्रतिनिधी दिला पाहिजे, ही भूमिका आहे आणि राहणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं दक्षता घेण्यात येईल. आणि आज दुसरा विषय असा आहे की आज देश वाचवण्याची लढा काँग्रेस पक्ष, इंडिया गठबंधनचे सर्व नेते मिळून लढत आहेत. राहुल गांधीजी असो, खरगे साहेब असो, उद्धव ठाकरेजी असो, शरद पवार साहेब असो, जीवाची पर्वा न करता हा देश वाचवण्याची, देशाची लोकशाही वाचवण्यासाठी, देशाच्या संविधान वाचवण्यासाठी लढा लढत आहेत. आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे की त्यांच्या बाजूला उभा राहून आणि जोरात हा लढामध्ये सामील व्हायचं आणि हा देश वाचवण्याची जो लढा आहे हा जिंकायचा. ज्या मतदारसंघावरनं लढाई झाली त्या मतदारसंघात आता वर्षा गायकवाड निवडणुकीमध्ये उभ्या आहेत. ज्या पद्धतीनं त्यांनी ज्या दिवशी निवडणुकीचं त्यांनी नामांकन अर्ज दाखल केल्या दिवशी अनेक नेते गैरहजर होते. आता तुम्ही म्हणतात नाराजी दूर झाली, तुम्ही प्रचाराला जाणार का वर्षा गायकवाड? निश्चितपणे सर्व उमेदवाराच्या प्रचाराला मी जाणार आहे. काल मी उद्धवजी ठाकरेंसोबत रायगडला प्रचार करून आलेलो आहे. राहुल गांधींजी आणि केंद्रीय नेतृत्वाशी भेट झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलेलो आहे. आणि माझा जसं अखिल भारतीय काँग्रेसने मला आदेश दिला की तुम्ही तुमचा राजीनामा मागे घ्या, आम्ही मागे घेतला आहे. आणि मी सर्व कार्यकर्ता, विदर्भाचे कार्यकर्ते असो, मराठवाड्याचे असो, पश्चिम महाराष्ट्रातील असो, कोकणातील असो, मुंबईचे असो, सर्वांना मी आवाहन केलेलं आहे, निवेदन केलेलं आहे, सगळे आपले राजीनामा मागे घ्या आणि कामाला लागा. आणि ही लढा जे आमचे नेते लढत आहेत, देश वाचवण्याच्या या लढामध्ये सामील व्हा. वर्षा गायकवाडांशी काही बोलणं झालं का? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. बोलू, आम्ही भेटू, बोलू, चर्चा करू. काही आश्वासन दिलं का राहुल गांधींनी? काल भेट झाली, चर्चा. नसीम खानला कुठलाही पदाची लालसा नाही, कुठलाही तडजोड आम्ही केलेला नाही आहे. कुठलाही प्रकारचा आम्हाला आश्वासनाची गरज नाही आहे. एवढंच आश्वासन की जी समाजाची भावना होती, ती भावनाचा आदर पक्षश्रेष्ठींनी संज्ञान घेतलेला आहे, ही आम्हाला अभिमान आहे. तर पक्षश्रेष्ठीकडे जे आहे ते लोकांच्या समाजाची जी मागणी आहे ती आम्ही सांगितल्याचं जे आहे ते नसीम खान यांनी सांगितलेलं आहे. वर्षा गायकवाड असेल, वर्षा गायकवाड नाही तर महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारात दिसणार असल्याची ही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन के दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.